नमस्कार दोस्तों EPS 95 पेंशन बढ़ोतरी की एक और वीडियो में आप लोगों का स्वागत करता हूं। आप जो ये तस्वीरें देख रहे हैं ये तस्वीरें हैं महाराष्ट्र के लोनावला से। और दोस्तों इन तस्वीरों में कमांडर अशोक रावत जी के अलावा विभिन्न पेंशनर यहाँ मौजूद है। NSC के जितने भी सदस्य हैं वो भी यहाँ पे मौजूद हैं। जी हाँ दोस्तों, जैसे कि आप सभी को पता ही है कि कमांडर अशोक रावत जी फिर से EPS 95 पेंशनरों की मांगों को लेकर एक्शन में है और उन्होंने फिर से आंदोलन के लिए जो नई नीतियां बनाई है उनके लिए यहाँ पे एक सभा का आयोजित किया गया था और उन सभा में उन्होंने सभी पेंशनरों को संबोधित किया है। तो चलिए यहाँ पे अशोक रावत जी क्या कुछ कह रहे हैं लाइव हम एक वीडियो क्लिप के माध्यम से जान लेते हैं। आपण काय हो पाठवले, त्याचप्रमाणे आपण अर्धनग्न आंदोलन केलं, दिवाळीच्या दिवशी उपवास केला कडकडीत। आपण असं एक आंदोलन आहे, भिक्षा मागितली, अर्धनग्न झालो, उपोषण केलं। आज बुलढाण्यात 6 वर्ष 4 महिने झाले उपोषण चालू आहे। 6 वर्ष 4 महिने रात्रंदिवस 50 वृद्ध माणसं बाया कमीत कमी मंडपात असतात आणि उपोषण करतात। कधी 100, कधी 200, कधी 50 आणि रोज ते निवेदन आपल्या पंतप्रधानांना जातं, वित्त मंत्र्याला जातं, तुमच्या श्रम मंत्र्याला जातं, कलेक्टर मार्फत। तरी यांचे डोळे उघडत नाही आणि फुकट वाटायची स्पर्धा लागलेली आहे। प्रत्येक राज्यात असो केंद्रात असो, पक्ष पार्टीशी आम्ही काही म्हणत नाही कोणाला काही, पण आमचा हक्क आम्हाला द्यायला आमच्या वेळेसच तुमचा सत्यनारायणाचा प्रसाद संपतो कसा काय, हा प्रश्न आपण विचारतोय। 2 वेळा आपण पंतप्रधानांना भेटलो, या जेवढाच टेबल आहे, अर्धा तास चर्चा दोन्ही वेळ झाली। त्यांना प्रश्न पटला, मुद्दा पटला, त्यांनी त्यांच्या मंत्र्यांना बोलवलं, डॉक्टर जितेंद्र सिंगजींना घेऊन यायला सांगितलं, यांचा प्रश्न सोडवायचा म्हणाले। हे झालं 4 मार्च 2020ला। आज मार्च 25 झाला, अजूनही त्याच्यावर काही परिणाम झालेली। मीटिंग झाल्या भरपूर, तुमच्या ब्युरोक्रॅटिक लेवलच्या टॉप लेवलच्या मीटिंग झाल्या, कॅबिनेट सेक्रेटरी, फायनान्स सेक्रेटरी, एक्सपेंडिचर सेक्रेटरी, श्रम सचिव, सगळीकडे आपल्या मीटिंग झाल्या, पण परिणाम अजूनही आलेला नाही। वित्तमंत्र्याशी आपल्या 3 वेळ चर्चा झाल्या, फॉर्मल चर्चा झाल्या, कॉन्फरन्सेस झाल्या, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन श्रममंत्र्याला झालं। 4 श्रममंत्र्याच्या समोर आम्ही कमीत कमी 25 वेळ आमचं डोलकं घेऊन वाजवत बसलो, पण काहीही परिणाम झालेला नाही। पण तुम्हाला एक सांगतो, सत्याला अपयश नाही, तुम्ही जिंकणार आहे। या पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात तुमचा सगळ्यांचा विजय होईल। माझी लढाई नाही आहे। आपण जे रामायणात महाभारतात वाचतो, ऐकतो, आपल्या पुरातन ग्रंथात ऐकतो, माकडांची सेना घेऊन, वानरांची सेना घेऊन एक वनवासी राम आदत राहणं नव्हते। अशा माणसांनी एका बलाढ्य सोन्याची लंका असलेल्या, 10 खोंड असलेल्या प्रचंड मोठ्या सैन्याचा जो पृथ्वीवर राज करत होता, अशा रावणाला हरवलं। केवळ मानवाची सेना, हे सत्यातलं बळ आहे आणि हे तपश्चर्येचं फळ आहे। मी तुम्हाला सांगतो, त्यागाशिवाय काही होत नाही। तुम्ही तुमच्या घरादारासाठी त्याग केला, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याग केला, तुमच्या आईवडिलांसाठी त्याग करण्याची त्यावेळेस पद्धत होती, तुमच्या भावा बहिणीसाठी तुम्ही त्याग केला, आणि एवढं सगळं करून जेव्हा तुम्ही म्हातारे झाले तर या देशासाठी तुम्ही त्याग केला। त्या देशानं तुमच्याकडे पाहू आणि केवळ गुटबाजी करून अमुक जातीचे त्याला अमुक, तमुक जातीचे, जातीच वाटलं। आपलं जातीचं नातं आहे का? धर्माचं नातं आहे का? कामगाराचं नातं कर्माचं नातं आहे। आपण सगळ्यांनी काम केलेलं आहे, कर्माचं नातं आहे। म्हणून असा समाज या भारताने घडवला पाहिजे की ज्यांची नाती कर्माची असते। तुम्ही लोकांना कॅटेगरी केल्या, वंचित, दलित, महादलित, पददलित, अरे यांच्यापेक्षा दलित कोण आहे?
कोण आहे म्हातारपणी ज्याचे हाल आहेत, पोरं पाहत नाहीत, त्याच्याकडे 1000 रुपये त्याला मिळतात, त्याच्या बायकोसमोर सोबत त्याला राहायचं आहे, त्याला आजार आहे, त्याला आरोग्य सुविधा नाही, तुम्ही फुकट धान्य वाटता, यांना नाही कारण पेन्शन. जे ज्या सुविधा सरकारच्या योजनेमध्ये आहेत ते यांना लागू नाही कारण त्यांना पेन्शन आहे. अरे किती पेन्शन आहे विचारणाराच्या? 300 रुपये, 500 रुपये, 36,60,000 लोकांना 1,000च्या आत पेन्शन. आणि आम्ही मोठे स्वप्न पाहतो, आम्ही जागतिक पॉवर बनण्याचे स्वप्न पाहतो. पाहायलाच पाहिजे, माझा देश आहे, आपला देश आहे. अरे पण तुम्ही तुमच्या सगळ्यात कमजोर व्यक्तीला मागे ढकलून पुढे चालले का? मी नेव्हीतला आहे म्हणून सांगतोय, आपल्याला